बुलढाणा जिल्ह्यातील संतोष मोरे हा तरुण भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान या जवानाने पाकिस्तानवर 52 तोफगोळे दागले होते. यावेळी पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात सैनिक संतोष मोरे हे जखमी झाले होते. त्यांच्या हाताला जबर दुखापत झालेली असताना देखील त्यांनी एकाच हाताने पुन्हा पाकिस्तानवर 14 फायर केले. त्यांच्या या शौर्याची दखल घेत स्वातंत्र्यदिनी भारत सरकारकडून शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार नुकताच 28 मार्च रोजी सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्यांना प्रदान करण्यात आला. याच जवानाचा आज बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सत्कार केला. माझं नाव हवालदार संतोष भगवान मोरे. मी 34 मराठा फील्ड रेजिमेंट कॅसिनो 2 मध्ये कार्यरत आहे. मला नुकत्याच मागच्या गत स्वातंत्र्य दिनी शौर्य पुरस्कार अनाऊन्स झाला होता. आता 28 मार्च 2026 ला मी तो लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्या हस्ते तो रिसीव्ह केलेला आहे. मी ऑपरेशन सिंदूर मध्ये 7 ते 10 मे दरम्यान झालेल्या पाकिस्तानवर हल्ले करताना मी 52 तोफगोळे फायर केले होते. दरम्यान मला 9 तारखेला रात्री पाकिस्तानी आर्टिलरी काउंटर फायरिंग मध्ये मला त्यांच्या आरटी फायरिंगचा स्प्लिंटरचा तुकडा लागला होता माझ्या उजव्या हातामध्ये. मी डाव्या हाताने फायरिंग करून 14 राऊंड पाकिस्तानवर मारले. याची दखल घेत मला भारत सरकार व रक्षा मंत्रालयाने शौर्य पुरस्कार अनाऊन्स केला होता आणि आता मी तो रिसीव्ह केलेला आहे.